जाऊया ना? हो प्रभू, मला सुद्धा ही कल्पना चांगली वाटतेय. आपले आशीर्वाद असतील तर आपण कलियुगात आगमन करूया का प्रभू? तसाच. हॅलो, कोण? हा मम्मा बोल, कशी आहेस? मी मजेत होते आणि आता तर खूपच मजेत राहणार आहे. अगं हो, पण मसाला जायची आजची डेट फिक्स झाली आहे म्हणून तर मी खुश आहे. नाहीतर काय, इथे मोठ्या महालात कुठल्याच कोपऱ्यात मी नेटवर्कच नसतो मोबाईलला आणि फेसबुकवर अपडेट करत मसाला जाणार. आणि हो, माझ्या सर्व मैत्रिणींना सांग की आता माझ्या मोबाईलच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम होणार नाही. तेव्हा कधीही कॉल करा आणि ऑनलाईन चॅट करा असंही सांगा. हो हो, मी सगळी बँकेत बोलायला सांगितली आहे. जिथे कुठे जाऊ तिथे उन्हात आणि पावसात उपयोगी पडेल ना मला. हो हो, सर्व कॉस्मेटिक्स मी माझ्या पर्समध्ये घेतले आहेत. चल मम्मा, आम्हाला उशीर होते. शुभमुहूर्त निघून नको जायला. ती काही सासू घराकडे टपकन बसली आहे. बरं आई, मी पण मसाला गेल्यावर तुला अजून कॉल करतोय ना. बरं पप्पांना सांगितलं. हाय आहो राम प्रभू राम
इथे तुझे नखरे कलियुगात बनवले जाणार नाही का? तुला लंकेतला आठवत पोहोचवलं ना की मला शीला आणि मुन्नीला म्हणायला जायचंय, समजलं ना? कलियुगात सुद्धा मूर्खच आहे. अरे 4 क्लास घेऊन यायची होती ना, म्हणजे एखादी जास्त नाही पळवता आलं असेल तुला. हे चुप चुप, आपण कलियुगातला डॉन आहे, समजा ना? हे डॉन आहे, आज तुझी मस्करी बंद कर. तो हंडा कुठून तरी बघेल मला आणि रामाला जाऊन सांगेल, चल लवकर पळवून दे मला. आईला वेंडी, तू कलियुगात ओरडणार नाही? सोड मला चांगला, असं मी बोलणार नाही. नाही, नो नेव्हर. मला पुन्हा ती चूक करायची नाही रामण्या. अरे त्या रामाचं टाइम मॅनेजमेंट, लक्षाची क्रिकेटची कटकट आणि त्या हन्नाचं कधी पण कुठे पण टपकणं, खरंच वैताग येणार तासाला. निदान तुझ्या लंकेत कामदारी टीव्हीवर रियालिटी शोज तरी पाहिजे. ओके चल.
होता, म्हणून केवळ एका झोपेच्या सांगण्यावरून समाजासाठी मी अग्निपरीक्षा दिली आणि आजही माझा तुमच्यावर विश्वास आहे म्हणून मी अग्निपरीक्षा देईन. पण प्रभू, कलियुगातही फक्त स्त्रियांना आपलं पत्नीत्व आणि पावित्र्य सिद्ध करायला लागत आहे, पण कोणत्याही पुरुषाने आपलं पतित्व आणि पावित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा दिलेली नाही. असं का? अन्यायाचं काय आहे प्रभू? सीते, मला इमोशनल करू नकोस. तेरा जलवा तौबा तेरा प्यार, तेरा इमोशनल अत्याचार. तेरा जलवा तौबा तेरा प्यार, तेरा इमोशनल अत्याचार. अरे पण हन्म्या, मग अग्निपरीक्षेचं काय? मला सीतेचं म्हणणं योग्य वाटतंय. अग्निपरीक्षा ही फक्त स्त्रियांसाठीच नसून पुरुषांसाठी बंधनकारक आहे. या कलियुगात मी माझं पतित्व सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा देईन. दादा, तसं मी ऑलवेज तुझी साथ द्यायचं ठरवलंच आहे. तेव्हा मी माझं बंधुत्व सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा देईन. तर कशी बी माझी शेपटी